मित्रांनो, आजच्या या क्लासमध्ये टॉपर्स ऑप्शनवरून कसे प्रश्नाचे उत्तर काढतात याच्या ट्रिक्स, याच्या टेक्निक तुम्हाला बघायला मिळतील। कशा पद्धतीनं जे टॉपर्स विद्यार्थी आहेत प्रश्न बघतात, ऑप्शन बघतात आणि उत्तर काढतात याच्या टेक्निक तुम्हाला आज शिकायला भेटतील। हा क्लास खूप महत्त्वाचा असेल। परीक्षेमध्ये विचारलेले सर्व गणित या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि गणित न सोडवता देखील प्रश्नांची उत्तरे कशी काढतात त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे। अर्थातच गणित तर सोडून देणारच आहे, पण गणित न सोडवता देखील उत्तर कसं काढायचं त्याच्या टेक्निक, त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे। चला सेशनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे जो की आपण ऑप्शन वरून काढणार आहोत। प्रश्न बघा, जर शालनचे वय राधाच्या 8/7 पट असेल व सध्या दोघीच्या वयाची बेरीज 45 वर्ष असेल तर राधाचे आजचे वय किती आहे हा प्रश्न आहे। मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा पोलीस 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे। गणित न सोडवता उत्तर कसं काढायचं त्याची ट्रिक्स मी तुम्हाला अगोदर सांगतो, त्यानंतर डिटेलमध्ये प्रश्नाचं उत्तर पण सॉल्व करून देतो। ठीक आहे, बघा विचारलं तुम्हाला काय की तुम्ही मला राधाचं आजचं वय सांगा। बेटा राधा किती नंबरला आहे रे? 1 नंबरला शालन आहे, 2 नंबरला राधा आहे। राधा 2 नंबरला आहे म्हणून 2 नंबरचं जे गुणोत्तर आहे 7 ते राधाचं राहील। मग 7च्या पटीमध्ये कोणती संख्या येते? या 7नं 23 ला भाग जात नाही, 7नं 21 ला भाग जात नाही, 7नं 20 ला भाग जात नाही, पण 7नं 21 ला भाग जातो म्हणून तेच त्याचं उत्तर आहे। मित्रांनो, जशाला तसे मी ऑप्शन घेतलेत, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। रत्नागिरी पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे। प्रश्न आणि ऑप्शन जसेच्या तसे मी पेपर मधलेच घेतलेत, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। ठीक आहे, आता हे तर मी तुम्हाला ऑप्शन वरून सांगितलं की डायरेक्ट उत्तर तुम्हाला कसं काढायचंय। आता सॉल्व कसं करायचं ते सांगतो। तुम्हाला राधाचं वय विचारलं होतं, राधाचं गुणोत्तर 7 आहे बेटा, या ठिकाणी 7 लिहायचं। त्यानंतर छेदात दोघीच्या वयाची बेरीज दिली आहे म्हणून दोन्ही गुणोत्तराची बेरीज करा। 7 आणि 8 टोटल 15 आणि गुणाकारामध्ये या दोघीच्या वयाची बेरीज 45 आहे, इथं लिहिलं मी 45 बरोबरचं चिन्ह। आता 15 न 45 ला भाग जातोय, 15 × 15, 15 × 3 = 45, 7 गुणाकारात 3 तर 7 × 3 = 21 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं। मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला सुरुवातीला ट्रिक सांगितली, प्रश्न बघायचा, ऑप्शन बघायचं, उत्तर काढायचं। त्यानंतर तुम्हाला मी डिटेलमध्ये या ठिकाणी याचं सोल्युशन करून दाखवलं। पुढचं गणित, जर ए चे 15% बरोबर बी चे 20% आहे तर ए आस बी बरोबर किती हा प्रश्न इथं विचारला गेलाय। आता हा प्रश्न मला सोडवायचा आहे, तर नेमका हा प्रश्न मी सॉल्व करणार कसा? मी तुम्हाला सांगितलं टेक्निक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, बरोबर का रे? पहा, आपल्याला विचारलं की ए आस बी बरोबर काय, इथं लिहितोय मी ए आणि इथं लिहितोय मी बी। अशा पद्धतीच्या कंडिशनमध्ये मित्रांनो गुणोत्तर फक्त चेंज करा। ठीक आहे, इथं बी बरोबर 20 दिलं होतं की नाही, तर या बी ला व्यस्त करायचं। बी बरोबर 20 होतं तर ए च्या खाली 20 लिहा आणि ए बरोबर 15 होतं तर या ए बरोबर 15 न लिहिता बी च्या खाली 15 लिहा। इथं मी काय केलं, बी ची व्हॅल्यू ए ला दिली आणि ए ची व्हॅल्यू बी ला दिली, एवढंच केलं, बाकी काही नाही। आता बघा, या दोघांना 5 ने भाग जातो, 5 चौक 20 आणि 5 त्रिक 15 म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 4/3 आहे। ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघू शकता। ठीक आहे, चला पुढं, 12 सायकलीची किंमत 36,000 रुपये आहे तर अशा 18 सायकलीची किंमत किती आहे हा प्रश्न विचारला। छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 ला विचारलेला प्रश्न। ठीक आहे, ऑप्शन पण मी सगळे पेपर मधलेच घेतलेत। गणित न सोडवता टेक्निक सांगतो। ठीक आहे, काय म्हटलं की तुम्ही मला 18 सायकलीची किंमत सांगा। बेटा
या 18 भाग जाणारी फक्त एकच संख्या याच्यामध्ये दिली होती. या 18 24ला भाग जात नव्हता, मग हे उत्तर नाही. याच 18 64ला भाग जात नव्हता, हे उत्तर नाही. या 18 46ला भाग जात नव्हता, हे आपलं उत्तर नाही. 18 54ला भाग जात होता, म्हणून हेच आपलं उत्तर आहे 54,000. पेपरला विचारलेलं गणित आहे, जशाला तसे ऑप्शन मी इथं घेतले. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रश्न बघा, ऑप्शन बघा आणि उत्तर काढा. पण प्रॅक्टिकली त्याला सॉल्व कसं करायचं, त्याच्या टेक्निक, त्याच्या ट्रिक्स देखील. एक संख्या 40% वाढवल्यामुळं 560 होते, तर ती संख्या कोणती, हा प्रश्न विचारला गेलाय. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई 2024ला विचारलेला प्रश्न. शॉर्टकट पद्धत या ठिकाणी वेगळं काहीच नाही. आपल्याला म्हटलं 40% वाढवलंय तर 560 होतं. बेटा कोणतीही टक्केवारी 100% असते. 40% वाढवलं म्हणजे 140 होणार. ठीक आहे, 40% वाढवलं म्हटल्यावरती 140 होणार. मग 140% बरोबर 560 रक्कम होते. इथं 560. आता बघा रे, या 14ची जी 56 आहे ते 4 पट आहे, बरोबर का रे. 14ची 56 4 पट आहे आणि हे जे 0 आहे तो इथं. म्हणजे 1400 गुणाकारात जर 40 केलं तर 56 येतं, बरोबर का. या ठिकाणी 4 पटीनं संख्या वाढली, सॉरी 40 नाही, किती पटीनं रे, 4 पटीनं संख्या वाढली. मग आपल्याला विचारलं ती संख्या सांगा. ती संख्या तर 100% असते, म्हणून 140च्या खाली 100%. मग वरची संख्या 4 पटीनं वाढली तर खालची संख्या 4 पटीनंच वाढल. 100 गुणाकारात 4 तर 100 चौक 400. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. काय झालं होतं इथं, संख्या 40% वाढवली तर 560 होते म्हणतात. 40% म्हणजे काय की 100 वर 40 वाढवा, 140 होतात. 140 बरोबर 560. 140ची 560 व्हायला संख्या 4 पटीनं वाढली. जर वरची संख्या 4 पटीनं वाढली तर खालची संख्या 4 पटीनंच वाढल. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अजून मी बरेच गणित घेत आहे, पण त्यापूर्वी एक महत्त्वाचा सूचना मित्रांनो, की तुम्ही या ज्या ट्रिक्स बघताय का, या तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटणार नाहीत. या ट्रिक्स बघा, तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटणार नाहीत. जर तुम्हाला अशाच पद्धतीच्या टेक्निकनुसार संपूर्ण अभ्यासक्रम शिकायचा असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. मित्रांनो, या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय, या ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला भेटणार नाहीत, कारण यूट्यूबला आपला पूर्ण अभ्यासक्रम कधीच नसतो. अधूनमधून एखादा क्लास झाला तर झाला, अन्यथा तोही होत नाही. हा महत्त्वाचा लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. चला पुढच्या गणिताकडं मी आता या ठिकाणी वळतोय. समोरचा प्रश्न मी आता इथं घेणार आहे बघा. चला पुढचा प्रश्न आहे, ए बी सी च्या वयाचं गुणोत्तर 2:5:4 आहे. जर बी चे वय 20 वर्ष असेल तर ए व सी चे वय किती, हा प्रश्न इथं विचारला गेलाय. ठीक आहे, मग हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर सोडवण्याची सोपी टेक्निक सांगतो बेटा. या ठिकाणी आपल्याला म्हणलं काय की ए आणि सी यांचं वय किती आहे, हा प्रश्न इथं विचारला गेलाय. मग 1 नंबरला ए आहे आणि सी विचारलं तर 3 नंबरला सी आहे. म्हणजे 1 नंबरचं गुणोत्तर 2 आणि 3 नंबरचं गुणोत्तर 4. 2 आणि 4 या प्रमाणात संख्या पाहिजे. ठीक आहे, 6 आणि 18ला जर मी या ठिकाणी भागलं तर 6 1 6 आणि 6 3 18, एकाच 3 आलं. आपल्याला 2 4 पाहिजे, उत्तर नाही. इथं 6 16 आहे, 2 न भाग जातो. 2 8 16, सॉरी 2 3 6 आणि 2 8 16, 3 7 नाही. इथं कितीनं 2 न भाग, 2 4 8, 2 7 14, हे उत्तर नाही. 8 आणि 16 आहे, 8 1 8, 8 2 16, उत्तर एकाच 2 आलं. किती आलं उत्तर, एकाच 2 आलं. तर आपल्याला म्हटलं काय या ठिकाणी की बीचं वय जर 20 वर्ष असेल तर इथं आपल्याला प्रॅक्टिकल सॉल्व्ह करून देखील बघणं गरजेचं आहे. बरोबर, हेच त्याचं उत्तर आहे. काय आहे, कारण या 2 आणि 4 जे आहे त्याचं अजून छोटं होतं ना. 2 1 2 आणि 2 2 4 झालं की नाही छोटं. मग हे एकाच 2 आलं तर हे एकाच 2 आहे.
म्हणजे त्याचं उत्तर 8 16 पेपरला विचारलेलं गणित आहे, लक्षात ठेवा. आता सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, गणित सॉल्व करून दाखवतो. ABC आहे, या ठिकाणी A, या ठिकाणी B आणि या ठिकाणी C. काय म्हटलं, 2 5 4 आहे, मग इथं 2, इथं 5 आणि इथं 4. काय म्हटलं, B चं वय 20 वर्ष आहे, म्हणून या B च्या खाली 20 लिहिणार. आता बघा बेटा, या 5 चे झाले 20 म्हणजे संख्या वाढली 4 पटीनं. 5 चोक 20, संख्या 4 पटीनं वाढली. A चं वय काढायचं असेल तर या 2 ला 4 न गुणा, बे चोक 8 हे झालं A चं वय. या 4 ला देखील 2 न गुणा, सॉरी 4 न गुणा, किती ना 4 न गुणा, 4 चोक 16. मग आता इथं बघा, A चं वय 8 आणि C चं वय 16, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1. समजलं. पुढं, एका संख्येच्या 1/6 म्हणजे 5 येते, तर ती संख्या कोणती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय. अगोदर तुम्हाला ऑप्शनवरून कसं सोडवायचं ते सांगतो, त्यानंतर डिटेलमध्ये या ठिकाणी मी सॉल्व करून देतो. ठीक आहे. आपल्याला विचारलं की 1 भाग म्हणजे 5 आहे, तर 6 भाग म्हणजे किती. बघा रे, 6 पैकी 1 भाग म्हणजे 5. ती संख्या कोणती म्हटलं तर ती संख्या 6च्या पटीत राहील. मग 6च्या पटीत कोण आहे, 6च्या पटीत 43 नाही, 6 न 80ला भाग जात नाही, 6 न 91ला भाग जात नाही, 6 न 30ला भाग जाते, म्हणून आपलं उत्तर 30. ठीक आहे. आता हे तर आपण इथं सॉल्व केलं, सॉरी ऑप्शन वरून काढलं. आता सॉल्व कसं करायचं ते सांगतो. आपल्याला म्हटलं या ठिकाणी की 6 पैकी 1 म्हणजे 5 आहे, 1 भाग म्हणजे 5, तर 6 भाग म्हणजे किती. आता बघा रे, या 1 चे झाले 5 म्हणजे संख्या वाढली बेटा 5 पटीनं. जर वरची संख्या 5 पटीनं वाढली तर खालची संख्या देखील 5 पटीनंच वाढेल, म्हणून 6 पंचे 30, म्हणून आपलं उत्तर 30 होतं. कळलं इथपर्यंत क्लिअर. नेक्स्ट, 15 आणि 20 या संख्यांचा लसावी किती. 15 आणि 20 या संख्यांचा लसावी किती हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय. एक साधा प्रश्न होता, नागपूर ग्रामीण पोलीस 2024 ला आला होता की 15 आणि 20 चा इथं लसावी विचारला होता. एक सोपी गोष्ट बेटा, 15 आणि 20 चा जर तुम्हाला लसावी काढायचा असेल ना, तर 15 न आणि 20 न भाग जाणारी संख्या बघा. या 18 ला 15 ने भाग जात नाही आणि 20 नाही जात नाही, 198 ला कोणालाच भाग जात नाही, 12 लाही कोणाच भाग जात नाही, 60 ला भाग जाते दोघं संख्यानं, 60 ला 15 लाही जातो, 20 नाही जातो, म्हणून 60 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पेपरला आलेला प्रश्न आहे, ऑप्शन देखील पेपर मधलेच आहेत, हा मुद्दा क्लिअर करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. हां, कळलं इथपर्यंत. ओके, समोरचा प्रश्न घेऊ आता. चला, समोरच्या प्रश्नाकडे मी इथं वळतोय. हो हो अक्षय, येतात रे बाबा परीक्षेला प्रश्न, हे आलेले प्रश्न आहे पेपरला, पेपरला आलेले प्रश्न आहेत ते. ठीक आहे. चला नेक्स्ट, 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, त्या सर्व संख्येची दुप्पट केली तर नवीन सरासरी किती येते. एक साधी सोपी पद्धत. इथं तुम्हाला काय म्हटलं, सर्व संख्येची दुप्पट केली, तर उत्तर जर काढायचं असेल ना, तर जी सरासरी आहे का तिची दुप्पट करा. 1000 सरासरी होती, बस सरासरीची दुप्पट करा. 1000 गुणाकारात 2 बरोबर तुमचं उत्तर 2. ऑप्शन मध्ये नव्हतं, त्यासाठी आपलं उत्तर यापैकी नाही. 5000 कसं येईल रे, 5000 कसं येणार आहे, संख्या दुप्पट करायची आहे ना, मग सरासरीची दुप्पट करा. सरासरीची दुप्पट केली तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे, 2000 यायला पाहिजे ना बेटा. पुढं, एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काय हा प्रश्न विचारला गेला. तर इथं आपल्याला
परिमिती विचारली गेली की नेमकी परिमिती काय येते सांगायचं. आता याचं उत्तर काय, कसं काढायचं ते सांगू. याचं उत्तर, कुठला प्रश्न आहे हा, बुलढाणा पोलीस शिपाई 2024चा आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आयताला 2 लांब्या आणि 2 रुंद्या असतात. ठीक आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं, लांबी 12 आहे आणि रुंदी 8 आहे, यांची बेरीज करा. 12 आणि 8 टोटल झालं 20. 2 आता 20 झालं ना, झालं. येतच उत्तर सापडते ऑप्शनमध्ये. 20च्या पटीमध्ये कोण आहे, 38 नाही. 20च्या पटीमध्ये 44 नाही. 20च्या पटीमध्ये 42 नाही. 20च्या पटीमध्ये 40 आहे. तेच आपलं उत्तर. हे तर मी ऑप्शनवरून सांगितलं. आता प्रॅक्टिकल. लांबी आणि रुंदीची बेरीज करायची आणि तिची दुप्पट करायची. 20 2 40 झालं क्वेश्चनचा आन्सर. ओके. नेक्स्ट, एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा होतो. दुकानदाराने किती रुपयाला ती सायकल विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल, हा प्रश्न विचारला गेलाय. गणित न सोडवता उत्तर काढता येते. त्याची टेक्निक सांगायची का, गणित न सोडवता उत्तर सांगता येते, उत्तर काढता येते. सांगू का कसं काढायचं ते, बाकी डायरेक्ट उत्तर येते डायरेक्ट. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 8% नफा झाला पाहिजे म्हणते. 8% नफा म्हणजे कसं लिहायचं, 100 वर 8 जास्त. 8% नफा कधी होतो, जेव्हा आपण 108 लिहितो, बरोबर की नाही रे. मग 8% नफा झाला पाहिजे म्हणजे 8% नफा कसा लिहितात, 108%. मग 108 न भाग जाणारी संख्या बघायची, तुमचं उत्तर तुम्हाला भेटते. या 108 न 3000 ला भाग जात नाही, 108 न 28 ला भाग जात नाही, 108 न 2600 ला भाग जात नाही, 108 न 2700 ला भाग जातो. मग तेच त्याचं उत्तर आहे. आणि जर 2700 ला जर भाग दिला तर, 2700 ला भाग दिला तर 25चा भाग तुटतो. अशा काही टेक्निक असतात, अशा काही ट्रिक्स असतात ज्या आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं राहतं, आहे की नाही. स्मार्ट पद्धतीनं मेहनत केली की प्रश्नांची उत्तरं लवकर सुटतात. आणि जर मेहनत बरोबर केली नाही तर काहीही खरं नाही. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे.